नमस्कार. तुम्ही पंढरपूरला आलेला आहात आणि तुमची इच्छा आहे की श्री विठ्ठल मंदिराच्या जवळ राहावं आणि तिथंच आपलं खाणं पिणं सगळं व्हावं. तर हे कसं शक्य आहे? तर नक्कीच शक्य आहे. आज आपण पाहणार आहोत विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ म्हणजे विठ्ठल मंदिराच्या समोरच असणारे भक्तनिवास. हे बघा, हे विठ्ठल मंदिर आहे. नामदेव पायरी आहे. हे बघा, ही संत चोखामेळा समाधी, पाठीमागं नामदेव पायरी आहे आणि ह्या बाजूला इकडे भक्तनिवास आहे. हे बघा, हे हॉटेल पांडुरंग कृपा खाली आहे आणि ह्याच्यावरती यश भक्तनिवास आहे. तर आपण हे बघणार आहोत. हे बघा, इथं या हॉटेलमध्ये, हॉटेल छान आहे, छोटंसंच आहे, पण विठ्ठल मंदिरा शेजारी असल्यामुळं खूप महत्त्व आहे. इथे सगळं मिळतं. कांदे पोहे, पुरी भाजी, मिसळपाव, इडली सांबार, उडीद वडा, राईस प्लेट आणि शेजारी उदबत्तीचं पण दुकान आहे. तर असं सगळं आहे आणि हे हॉटेल आहे. छानपैकी भजी वगैरे झालेली आहे, चिवडा तयार आहे. तुमच्या इथं काय काय मिळतं आजोबा? पुरी भाजी, वडा भाजी, मिसळपाव, इडली वडा, इडली सांबर, मिसळपाव आणि जेवण पण आहे का? जेवण दोन्ही वेळचं जेवण. दोन्ही वेळचं जेवण. बरं, छान आहे. किती वर्ष झाली हॉटेलला? 20 वर्ष झाली. हो का? आणि मंदिराच्या जवळ असल्यामुळे जास्त महत्त्व आहे. चहा कॉफी दोन्ही वेळ. हां, चहा कॉफी दिवसभर. आणि रेट एकदम कमी आहेत. हां, रिजनेबल रेटमध्ये. सिजनेबल रेटमध्ये. आता या हॉटेलच्या वर असलेलं यश भक्तनिवास आपण पाहणार आहोत. जिना आहे. मंदिराच्या अगदी जवळ आहे हे भक्तनिवास, पण त्याच्यामुळे तुम्हाला पार्किंगची सुविधा मात्र इथे नाही. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. पार्किंग तुम्हाला शासनाच्या पार्किंगमध्ये पार्किंग करून यावं लागतं. हे बघा, हे गाद्या वगैरे आहेत आणि रूम साध्याच आहेत. अटॅच वॉशरूम आहे, वेस्टर्न टॉयलेट पण आहे, पण मंदिराच्या जवळ आहे ही खूप मोठी महत्त्व. इथे पण एक रूम आहे. अशा 2 रूम आहेत. हे बघा, श्री विठ्ठल मंदिर. उठल्या उठल्या तुम्हाला इथे विठ्ठलाचं दर्शन मिळेल. हे बघा, ही पण एक रूम आहे, मोठीच्या मोठी रूम आहे आणि प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आहे आणि पंखा आहे. कपडे वगैरे अडकवायला जागा आहे. अशा 3 रूम आहेत इथे आणि वरती हॉल आहे, तो पण आपण पाहूया. जिना साधाच आहे. वरती एक हॉल आहे, तो आपण पाहूयात. हे बघा, हा मोठाच्या मोठा हॉल आहे. इथे दिंडी वगैरे आरामात मावू शकते एखादी. आणि शिवाय वरती पण वॉशरूम आहे. इंडियन टॉयलेट आहे आणि वॉशरूम वेगळे आहे. विठ्ठल मंदिराच्या जवळ असल्यामुळं हे बघा, इथून विठ्ठल मंदिर दिसतंय. नामदेव पायरी पण दिसते इथून. हे बघा, श्री संत नामदेव महाद्वार. पाण्याची टाकी इथेच बसवलेली आहे. 24 तास पाणी आहे आणि इथे गाद्या वगैरे तुम्हाला मिळतील. असं खूप छान छोटंसं पण मंदिराच्या जवळ असणारं भक्तनिवास आहे. या बाजूलाही 2 रूम आहेत. या बाजूला लोखंडी जिना ठेवलेला आहे आणि इकडेही 2 रूम आहेत. आपण त्या पाहूया. हे नवीन बांधलेले आहेत रूम. हे बघा, ह्या पण छान आहेत. इथेही पंखे आहेत आणि वॉशरूम आहेत 2. इंडियन टॉयलेट आहे आणि इकडे वॉशरूम आहे. गाद्या वगैरे इथे आहेत, तुम्हाला गाद्या मिळू शकतील. अशा एकूण 5 रूम आणि 1 हॉल असं आहे. तर विठ्ठल मंदिराजवळ राहण्याचं भाग्य हवं असेल तर तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओला, नको राहू दे, तर विठ्ठल मंदिरापाशी जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पाहून इथे येऊ शकता. तुमची छान सोय होईल. तर ह्या विठ्ठल मंदिराजवळ असणारं हे भक्तनिवास तुम्हाला खरंच खूप आवडेल. कारण मुख्य ह्याचं अगदी हेच आहे की तुम्ही मंदिराच्या जवळ राहू शकताय
आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे सगळे कार्यक्रम तुम्हाला इथे ऐकायला मिळतील. हे महत्त्व आहे ह्याच्यातलं. तर असं हे भक्त निवास श्री विठ्ठल मंदिराजवळ आहे. सकाळची काकड आरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंतचे सगळे कार्यक्रम तुम्ही रूममध्ये बसूनसुद्धा ऐकू शकता. हे इथलं मुख्य वैशिष्ट्य आहे. तर पंढरपूरला आल्यानंतर ह्या भक्तनिवासाला नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.